या आपण बोर्दी या ठिकाणी आलेलो आहोत। एका कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत गायक आपल्या बोर्दी या ठिकाणी सभा मंडपामध्ये आलेले आहेत। माझ्या समोर जे बसलेले आहेत विष्णू महाराज हरिभक्तपरायण विष्णू महाराज शेंडगे हे अनेक वर्षापासून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ते आपली सेवा करतात। अनेक सप्त्यामध्ये त्यांचे भजन कीर्तन चालू असते। तर एक्सप्रेस न्यूज भारत या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत। नमस्कार। नमस्कार। तर आपण आपले नाव काय? विष्णू श्यामराव शेंडगे, ब्रह्मगाव तालुका मालवा जिल्हा बीड। किती वर्षापासून सेवा करता आपण ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये? जवळजवळ मी 30 वर्षापासून सेवा करतो। 30 वर्षामध्ये 30 वर्षापासून 30 महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आतापर्यंत तुम्ही सेवा केलेली? मी आतापर्यंत 6 जिल्ह्यामध्ये सेवा केलेली आहे। पुणे, नगर, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि जालना। बरं, जे आपण जी सेवा करतात तर आपल्या भागामध्ये अनेक जाण्याची काही अडचणी तुम्हाला कसा प्रवास कसा करता तुम्ही? आमचा प्रवास एसटीने आतापर्यंत प्रवास करीत राहिलो। जसं स्वतः मिळेल त्या टू व्हीलर गाडीवर नाही, स्वतःचं काही वाहन नाही, स्वतःच काही वाहन मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत राहायचं। बरं, आपण आता अभ्यास जे करतात समजा आध्यात्मिक क्षेत्राचा जे अभ्यास आहे तर याच्यामध्ये कोणकोणते भजनमध्ये कोणकोणते कार्य असतात? म्हणजे हरिपाठ असतो हा. किंवा विष्णू सहस्रनाम काय असतं? तुकाराम महाराज गात्यावरील भजन ते गात्यामधलेच अभंग, इतर अभंगायचे नाही। त्याची एक परंपरा असते, वारकरी संप्रदायाची एक नियमावली असते, त्या नियमावली राहावं लागतं। नियमावलीत जो राहील तो वारकरी गायक, आणि नियमावलीच्या बाहेर राहून जो गाईल तो असणारा नट्टधार, म्हणजे त्याला कलाकार म्हणायचं। तो कुठल्याही क्षेत्रामध्ये गाऊ शकतो, पण वारकरी संप्रदायातला जो गायक आहे तो वारकरी अंगाने गात असतो आणि वारकरी रंगानेच तो राहत असतो। बरं, वारकरी क्षेत्रामध्ये तुम्ही कसे आले? म्हणजे तुम्ही कसा तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? तुम्हाला कोणत्या गुरूंचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला किंवा तुम्ही इकडं कसं काय योग आहे? वारकरी संप्रदायामध्ये माझ्या असणाऱ्या 5 पिढ्यात मी 5वा आहे, पिढीतला 5वा आहे। माझ्या अगोदर माझे वडील वारकरी कीर्तनकार होते, पंढरीची वारी करणारे होते। महिन्यावारी आळंदी पंढरी 16 आई वडील दोन्ही बी, आणि त्यांचे वडील बी वारकरी होते। नंतर हा मी 5व्या पिढीतला आहे। तर मी त्यांचाच वडिलाचा अनुग्रह घेऊन, वडिलाच्या अनुग्रहानुसार मी या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केलेला आहे। माझे भजनाचे गुरु श्री हरिभक्तपरायण आत्माराम महाराज केसापुरी परभणीकर म्हणून होते। आत्माराम महाराज हा, केसापुरी परभणीकर। त्यांनी असणारी मला भजन संध्या प्राप्त करून दिलेली आहे। त्यांच्या त्या वारशाप्रमाणे मी चालतो आहे। आपण ह्या बोर्दीला केव्हापासून येतात? बोर्दीला 20 वर्षापासून मी कार्य करतोय। 20 वर्षापासून 20 वर्षापासून कार्य करीत आहे। बरं, भजन व्यक्त आपण कीर्तन वगैरे काय करता का? मी भजन करतो, संगीत रामायण कथा करतो, मी कीर्तनही करतो, वारकरी अंगाने जे जे पाहिजे मी हरिपाठही करतो। बरं, भजन करण्यासाठी आपले कीर्तन करण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रासाठी तुम्ही वाराणसी किंवा इतर ह्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केलाय का? नाही, मला इतर तर कुठेही जायचं काही मला काम पडलेलं नाही। मी परंपरेने माझ्या घरात राहून, माझ्या घरातच राहून मी वडिलांकडून हे असणारे अनुग्रहित केले। माझे वडील वारकरी कीर्तनकार होते, वारकरी वशाचे होते। माझ्या घरी सर्व काही आध्यात्मिक ग्रंथ आहेत, गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, त्यानंतर नामदेव महाराज गाथा आहे, रामायण आहे, भागवत आहे, नाथ महाराजा गाथाही आहे। आपण जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे कार्य करतात, सर्व गावामध्ये सर्व गटबाजी सोडून, राजकारण सोडून सर्व लोक एकत्र येतात आणि अन्नदानाचा प्रोग्राम राहतो। आपल्या धर्माचे रक्षण पण होतं। अनेक मंदिर पाडलेले आहेत, मंदिराचे बांधकाम झालेले आहे। तर बोरदीमध्ये मंदिर थोडंसं सर्वसाधारण होतं, पण आपल्या आशीर्वादाने एवढं बांधकाम झालं, त्या जीर्णोद्धाराचं बांधकाम झालं, त्या एका हनुमान मंदिराबरोबर आणखी 2 मंदिर झाले। तर ह्यांच्यासाठी आपण किती मार्गदर्शन काय केलं गावकऱ्यांना? मी मार्गदर्शन ज्या गावाला कधी परमार्थ झालेला नाही, जे अज्ञान राहिले, परमार्थापासून वंचित राहिले, अशा गावामध्ये मी 8-8 दिवस माझ्या घरादाराचा त्याग करून राहतो। असं बोरदीच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये 11 मंदिर निर्माण केलेले आहेत, महादेवाचे, हनुमंताचे। कोणते गावाचे नाव सांगू शकाल? विठ्ठल रुक्मिणीचे। मी डोंगरपाट्यामध्ये काही गाव आहे, तर डोंगरपाट्यामध्ये काटेवाडी नावाचं एक गाव आहे। त्या गावामध्ये 11 वर्षे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं। ते मी 1 रुपया गावाला नाही, कधी माहीत आलं नाही। अशा पद्धतीने मी 8-8 दिवसांची सेवा केली। त्या गावाला 51 लाखाचं आज मंदिर आहे, उभा आहे, आज चालू आहे ते।
असे माझ्या स्वतःच्या गावामध्ये 3 मंदिरं झाले. त्यानंतर इकडे एक वाघुरा तांडा म्हणून आहे माजोळा तालुक्यामध्ये, तांड्यावर सुद्धा मंदिरं निर्माण केले. असे अनेक गाव तुम्हाला सांगता येईल. गेवराई तालुक्यामध्ये काही गाव, बीड तालुक्यामध्ये गाव, त्यातलं ही एक आहे बोरदेवी नावाचं गाव. आताच महाराजांनी कीर्तनात मध्ये म्हटलं होतं, हा पैसे घ्या कीर्तन घेऊन पैसे घेऊन कीर्तन करणं म्हणजे व्यवसाय झाला, हा. पण सेवा करणे हे म्हणजे त्यांनी सांगितलं, मी कुठेही कीर्तन जर केलं तर कोणाचे पैसे वगैरे घेतले जात नाही. म्हणजे ही सेवा केली म्हणजे त्यांचे किती मनोभावी त्यांनी पूर्ण उदाहरण दिलं कीर्तनामध्ये आहे. कारण की पैसा घेणं ही काळाची गरज आहे. नाही बरोबर आहे बरं ना. का? उपजीविका आपल्याला जर समजा प्रवास करायचं म्हटलं तर गाडीला डिझेल आलं, वेळ देण्याचा आला, सर्व संसार सोडून म्हणजे समाजासाठी तुम्ही सर्व कार्य करत आहात. देती घेती नरकाला त्याचं तुकाराम महाराज म्हणणं आहे. पण काय देतील काय घेतील, कोण देतील कोण घेतील. बरोबर. तर सात्विक दान देणारा नाही उदारांतकरणाने द्यावं आणि घेणाराने संतुष्ट मनाने आपण घ्यावं. समाधानी आहात. त्याला सात्विक दान असते, त्याला सात्विक दान असं म्हणतात. पण घेणारा करार करून पैसे घेत असेल, देणारा त्याच्यामध्ये असेल, तर तो एक सौदा झाला. म्हणजे असा व्यवहार असतो. वास्तविक पाहता गाडी डिझेल टाकायचं असेल तर पेट्रोल पंपावाला काही कीर्तनकाराचा जावाई नसतो. म्हणून गाडीला हे डिझेल लागतंय आणि उपजीविकेसाठी काही लागतंय. आजकाल काही पत्रकार आहेत, महाराज लोकांना विनाकारण काही कारण नसताना बदनाम करण्याचा प्रयत्न सगळ्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार मारलेला आहे. हे असं का प्रकार म्हणजे विनाकारण का करतात? म्हणजे ते विनाकारण महाराज लोक तर साधू येते साधू संता घरी, साधू संतांमुळे सर्व गावातले म्हणजे आज आपल्या धर्माचं रक्षण होतंय. मंदिरामध्ये सर्व दर्शन घेत नव्हते, पण आज तुमच्या मार्गदर्शनामुळे गावातील सर्व लोक दर्शन घेऊ लागले. मला असं वाटतं की पत्रकार बंधूंनी एक अंगाने विचार केलेला आहे. पत्रकार बंधूंनी एक अंगाने विचार केलेला आहे. लोकांनी वाकण्यामध्ये, बिड्या फुकण्यामध्ये, सिगरेट फुकण्यामध्ये, दारूमध्ये, गुटखा खाऊन थुकण्यामध्ये आणि दारू पिऊन वाकण्यामध्ये झाले गावामध्ये गावागावामध्ये पैसा घातला. अनेक मुलाचे लग्न नाहीत, कुठं काम करत नाहीत. मग आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे कमी कमी व्यसन कमी होऊन कमी कमी रोजगाराचं साधन तर उपलब्ध करतील ना. आध्यात्मिक क्षेत्राकडे जर आपले वारकरी संप्रदायामध्ये आले तर जगात असं एक माध्यम आहे ते म्हणजे कीर्तन. की समाज प्रबोधन करता येते. ते दारू पिणाऱ्यावर बोलतात कीर्तनकार, गांजा पिणाऱ्यावर बोलतात, जुगारी खाण्यावर बोलतात, जे अनैतिक धंदे करणार यांच्यावर ते कीर्तनाच्या आसूड वाढतात. तमाशाकडे जाणारा समाज त्याने कीर्तनाच्या माध्यमातून समाजावर किती परिणाम होतो? 100% कीर्तनाच्या माध्यमातून समाजावर परिणाम होतो. समाज इतर जात नाही. म्हणून कीर्तनकार ही काळाची गरज आहे. पत्रकारापेक्षा कीर्तनकार हा महत्वाचा आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो, इंदुरीकरी महाराज हे महाराष्ट्रामध्ये नामांकित कीर्तनकार आहेत. त्यांनी अनेक कीर्तनामध्ये असं सांगितलं होतं की लग्नामध्ये खर्च वगैरे काय करू नका, आवडव्या असा खर्च करून बरबाद झाले आजचे समाज. आणि त्यांच्या स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च केला, त्यांच्या टिळ्याच्या कार्यक्रमामध्ये खर्च केला. तर काही समाज माध्यमातून समाज प्रबोधन कार्याने काही त्यांच्यावर आक्षेप घेतला. तुम्ही लोकांना सांगता मग तुम्ही स्वतः खर्च का करता? याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? याचा अर्थ इंदुरीकर महाराजचं कीर्तन ऐकण्याला कळलेलं नाही. इंदुरीकर महाराज कुणासाठी बोलली होती ती? कारण की मुलीच्या याच्यावर पैसे खर्च नका करू नका हे कुणासाठी बोलले होते? किंवा ऋण काढून सण करू नका. बरोबर आहे. त्याचा अर्थ असा असतो की कुणाचं सावकाराचं कर्ज घेऊन मुलीचं लग्न करू नका. तुमच्या खिशात आहे तर दान करा, वाटा करा खर्च. एक बुलढाण्यामध्ये एक महाराज होते, त्यांना पण असंच पूर्ण सोशल मीडिया यांचा खूप बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे. याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे काय की जे त्याचं वर्चस्व दाखविण्यासाठी लढाई चाललेली आहे. यांना कीर्तनावरून काय देणं घेणं नाही. कीर्तनकार किती पैसे घ्यायला याला काय देणं घेणं. कीर्तनकारापेक्षा खूप कलाकार पैसे घ्यायला लागले, नटरंग पैसे घ्यायला लागले. एक हिरोची किंमत 11 लाख आहे म्हणते एका टायमाची. तिथं काय कुठला कोणी पत्रकार कलाकार आहे, अनेक चित्रपट कलावंत आहे, त्याला मानधन दिल्याशिवाय त्यांना लाखावर कोटीवर मानधन दिलं जातं. हो. मग असे काही नामांकित महाराज आहेत, मग त्यांना स्वतः गावकरी स्वतः त्यांना पैसे देतात. मग विनाकारण बाकीचे समाज का बदनाम करतात? तर ते असं आहे की कीर्तन करायला जात असताना 400 किलोमीटर 500 किलोमीटर प्रवास करायला. मग इतक्या लांबचा प्रवास म्हणजे तर गाडीचा खर्च किती येतो? बरोबर आहे. आणि स्वतःच घर परपंच घरदार सर्व सोडून म्हणजे समाजासाठी करतात. आणि पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की समाज पैसे देतोय, कीर्तनकार घेत नाही. समाज पैसे देतोय, कीर्तनकार घेत नाही. कीर्तनकार त्याला माग हटवायला समाजाला लोक कधीच पैसे मागत मी जर एवढे पैसे समाज त्यांना म्हणजे समाज म्हणतो तुम्ही 2 रुपये घेतात का 3 रुपये देतो, पण तुम्हाला अमक्या तारखेला यावं लागेल. बरोबर आहे. हे परिणाम असा झालेला आहे. कीर्तनकार जिम्मेदार नाही याला दोन्ही बाजू असतात तेवढ्याच. आणि हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असं आहे
की लोक अनेक आपल्या गावामध्ये म्हणजे अशी रूढी परंपरा होती, देवाची विटंबना, मंदिर धर्मांतर होऊ लागलेलं आहे, हिंदू धर्माचा बिमोड होतोय. मग अनेक गावातील लोक म्हणजे आपल्या हिंदू धर्म बाटायला लागला, इस्लाम धर्मामध्ये काय काय प्रवेश करू लागले. राष्ट्रीय आपल्या स्वयंसेवक संघामार्फत त्याचा प्रचार आणि प्रसार भारत देशभर चालू आहे. तर आपल्या हिंदू धर्माच्या माध्यमातून आपलं काय म्हणणं आहे? आमचं एकच म्हणणं आहे, आतापर्यंत राम मंदिर हे कोर्टामध्ये नेऊन घातलं लोकांनी. रामायणाचार्याने, भागवताचार्याने, उत्तर भारतातले सर्व आणि महाराष्ट्रामध्ये सर्व कथाकार कीर्तनकार एकत्र आले, सगळ्यांचा एक विचार केला आणि राजकारणावर दबाव आला. तोच दबाव सर्व सिस्टीमवर आला. तो दबाव येऊन राम मंदिर निर्माण झालेलं आहे, आपलं हिंदूचं आदरस्थान. म्हणून ही एक फार मोठं कार्य वारकरी संप्रदायाने सर्व संत महंतांनी कथाकारांनी मिळून केलेलं आहे. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. एक्सप्रेस न्यूज भारत, रामकृष्ण हरी. डॉक्टर आर के आरसो, बीड जिल्हा संवाददाता डॉक्टर आर के आरसो. नमस्कार. चला